नमस्कार, मी प्रिया आणि प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात। कोथिंबीर सध्या खूप स्वस्त झाली आहे आणि बाजारात कोथिंबीर खूप कोवळी आणि हिरवीगार मिळते। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे। तर कोथिंबीर जुडी बऱ्यापैकी मोठी होती। तर इथे मी स्वच्छ त्यातली पिवळे पानं, खराब पानं काढून ही धुवून अशी पानं घेतली आहेत फक्त। आणि त्यामध्ये टाकायला इथे पाहू शकता तुम्ही लसूण, हिरवी मिरची, थोडेसे 2 चम्मच तीळ आणि एक मोठी वाटी बेसन घेतलेले आहे। तर आपण ही कोथिंबीर खूप छान म्हणजे एकदम बारीक कापून घेणार आहोत, कारण मग त्याचा भुगा होत नाही कट करताना। आणि कोथिंबीर धुतल्यानंतर तुम्ही 2 तास एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवा, त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल। कारण जर कोथिंबीरमध्ये पाणी राहिलं तर आपल्याला बेसन खूप लागेल आणि मग परत त्याच्या ज्या वड्या होतील त्या घट्ट होतील, खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे कोथिंबीर धुवून 2 तास तरी कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवा। आता इथे कोथिंबीर मी सर्व बारीक चिरून घेतली आहे आणि तुम्हाला ओवा दाखवायचा राहिला होता, तर मी इथे एक अर्धा चम्मच ओवा घेतला आहे। आणि मी इथे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून टाकलेत पहा। आणि हळद घातली आहे अर्धा चम्मच, थोडीशी जिरे पावडर घातली आहे, जो ओवा होता अर्धा चम्मच तो घातला आहे। तीळ तुम्हाला दाखवले ते 2 चम्मच ते घातले आहेत। आणि हे जे बेसन आहे आता मी हे अर्ध घालून घेते आहे आणि 1 चम्मच मीठ घेतले पहा। आता हे बेसन आपल्याला ह्या कोथिंबीरीला छान लावून घ्यायचं आहे आधी, कारण कोथिंबीरीमध्ये मूळच खूप पाणी असतं, त्यामुळे यात आपल्याला पाणी पण खूप थोडं प्रमाणे घालायचं आहे। आणि आता मी इथे पूर्ण पीठ घालून घेतलं, 1 वाटी मोठी घेतली होती पहा मी। आणि यात आपण तांदळाचं पीठ किंवा सोडा काहीही घालत नाही आहे, फक्त या बेसनाच्या वड्या, कोथिंबीर वड्या खूप खुसखुशीत होणी, कडक होतील, छान खायला एकदम कुरकुरीत होतील। आता इथे पाहू शकता तुम्ही, मी 1 छोटी वाटी पाणी घेतलं, यातलं पण आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत। थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घेऊन आपण हा गोळा मळून घेणार आहोत। खूप एकदम पाणी घातल्यानंतर आपला हा गोळा पातळ होईल, त्यामुळे जसं लागेल तसंच आपण हे पीठ भिजवून घेणार आहे। आता इथे पाहू शकता गोळा आपल्याला झालेला नाही आहे, पण मी सगळं एकत्र करून याला थोडंसं तेल लावून घेते आहे। तेल लावून हाताला हे थोडं आपण मळून घ्यायचं आहे। मी ताटाचं पण सगळं काढून घेतलं आहे, पाहू शकता। बेसन आहे म्हटल्यावर ते थोडंसं चिटकणारच, तर तेल लावून आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे पाहू शकता आपला कोथिंबीर वड्याचे कणिक भिजून छान तयार आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही बनवलेलं। आता इथे मी एक स्टीलची चाळण घेतली आहे आपल्याला वड्या वाफवण्यासाठी, याला मी खाली तेल लावून घेते पहा। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्यात पण करू शकता। चारी बाजूने याला तेल लावून घेते मी, म्हणजे आपल्या वड्या खाली चिटकणार नाहीत। ते कढईत पहा, मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात थोडं पाणी घालून ते उकळायला ठेवलं आहे। आणि यावर ही स्टीलची चाळण होती माझ्याकडे, ती ठेवली आणि हे झाकण पण यावर एकदम पॅक बसते। तुम्ही पण असे काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकता, किंवा मग स्टीमर असेल तर त्यात पण वाफवू शकता, किंवा मग कुकरच्या डब्यामध्ये ठेवून त्यात पण वाफवू शकता। आता इथे पाहू शकता या पिठा मी हाताला तेल लावून या पिठाचे असे रोल करून घेते आहे। खूप जाड पण नाही केले आणि खूप बारीक पण नाही केलेले, मीडियम साईजचे रोल करून घेतले आणि याच्या कड्या पॅक करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि छान रोल होत आहेत पहा, आपलं पीठ छान मळलं गेलं आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळे रोल बनवून घेतले आणि पाणी तर आपलं आधीच उकळलेलं होतं। आता मी याच्यावर झाकण ठेवून एक 15 मिनटं याला वाफवून घेते। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी 15 मिनिटांनी वाफवून घेतलेत आणि आपले रोलची साईज पण थोडी मोठी झाली आहे आणि याला थोडे क्रॅक्स केलेत, पाहू शकता तुम्ही, म्हणजे आपले रोल छान शिजलेत। आणि तुम्ही पाहू शकता दाबल्यावर दाबले जात आहेत, म्हणजे आपले रोल खूप कडक नाही झालेले, मऊ आहेत, कारण आपण बेसन खूप थोडं घातलं आहे यात। आता हे 10 मिनिटांनी थंड झाल्यावर मी कट करून घेते पहा। आणि हे रोल कट करताना थोडी धारदार चाकू घ्यायचं आहे आपल्याला इथे, म्हणजे ते इझिली कट होतात, भुगा होत नाही त्याचा। पाहू शकता तुम्ही, आतपर्यंत आपली वडी शिजलेली आहे, बिलकुल चिकट नाही राहिलेलं बेसन। मी
कापती तर चाकूला पण लागत नाही, पाहू शकता तुम्ही. आणि जर आपले रोल कच्चे राहिले असते तर चाकूला किंवा खाली पण लागलं असतं ते बेसन. म्हणजे आपले रोल छान शिजले गेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे सर्व कापून घेते. आणि तुम्हाला जर थापून बेसन पिठाच्या कोथिंबिरीच्या वड्या थापून करायच्या असतील, म्हणजे डब्यामध्ये थापून चौकोनी कट करून, तर तेही तुम्ही करू शकता. मी इथे रोल करून केलेले आहेत. आता इथे कढईमध्ये मी तेल टाकले पहा. आणि तेल गरम पाहिजे. थंड तेलामध्ये आपल्याला हे रोल वड्या सोडायच्या नाही आहेत, नाहीतर मग वड्या खूप तेल ओढतील. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या करून पाहिल्या ना, तर खरंच खूप खुसखुशीत होतील. बिलकुल कडक नाही होणार किंवा काही काही घट्ट पण होतात, खूप निब्बर झाल्यासारख्या, त्या पण नाही होणार. आणि यात आपण सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे, तरीही खूप खुसखुशीत होतात. तुम्ही करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही या वड्या करून पाहिल्यावर कशा झाल्या ते. तर मी अशा पद्धतीने सर्व वड्या करून घेते पहा इथे. कलर पहा किती छान आलाय आपल्या वड्यांना. एकदम गोल्डन कलर आपण येऊपर्यंत तळून घेतले आहेत. आणि इथे पाहू शकता मी सर्व वड्या तळून घेतल्या आहेत. आणि आपल्या वड्यांनी तेल नाही ओढलेलं बिलकुल. कढईतलं तेल पाहू शकता तुम्ही, जसून तसंच आहे. कारण आपण यात सोडा नाही घातलेला. सोडा जर घातला असता तर हे तेल खूप पिले असते आपल्या वड्या. आणि हे रोल तुम्ही आधी 2-3 दिवस जरी तुम्हाला जास्त करून ठेवले आणि 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवले तरीही राहतात, याला काहीही होत नाही. किंवा मुलांना डब्याला द्यायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून सकाळी फक्त फ्राय करून देऊ शकता. आणि जर कुणाला तळायचे नसेल तर तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यावर शॅलो फ्राय पण करू शकता. ते पण खूप छान लागतं. आपले तीळ पहा किती छान दिसत आहेत याच्यावर. आणि हे खाताना पण तीळ खूप छान लागतात. तर इथे पाहू शकता तुम्ही, बोटाने दाबली तरी आपली वडी भुगा होतोय त्याचा. याच्यावरून कळतं आपल्याला की ही वड्या किती खुसखुशीत झाल्या आहेत, निब्बर बिलकुल झालेल्या नाही आहेत. चला मंडळी, भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.